कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठमधील सर्वात मोठ्या मंडळापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मस्कुती तलाव तरुण मंडळाच्या वतीने आज स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले। मंडळाचे 250 पेक्षा अधिक सभासद असून विशेष म्हणजे महिला सभासदांची संख्या ही 200 पेक्षा अधिक आहे। गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची मंडळाची परंपरा आहे। डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात गणेशोत्सव साजरा केला जातो। उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या मंडळाने पूर परिस्थितीच्या काळात 100हून अधिक कुटुंबांना तब्बल 8 दिवस अन्न पुरवठा केला। पूर ओसरल्यानंतर गरजू कुटुंबांना धान्य आणि आवश्यक कौटुंबिक साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच मंडळाच्या सभासद वर्गणीतून शिल्लक राहिलेल्या निधीतून भुदरगड गारगोटीसह ग्रामीण आणि डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले। दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून नितीन घाटगे यांची अध्यक्षपदी तर अक्षय पाष्टे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने कोल्हापूर शहरात यापूर्वी कोठेही न झालेला आगळा वेगळा देखावा साकारण्यात येणार आहे। या देखाव्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते विशेष म्हणजे मेहनत घेत असून हा देखावा आवर्जून पाहण्यासाठी सर्वांनी यावं असं आवाहन मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं आहे। आजच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला अशोक पाटील, सुरेश अतिग्रे, किरण घाटगे, प्रकाश डोंगळे, परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे, मनोज घाटगे, माजी अध्यक्ष गणेश जाधव, महेश अनावकर, निखिल जाधव, निलेश पाटील, विजय पाटील, गणेश धनवडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। परंपरा, उत्सव आणि सामाजिक बांधिलकी या तिन्हींचा सुंदर संगम साधणाऱ्या मस्कुती तलाव तरुण मंडळाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरतो। या मंडळाच्या गणेशोत्सवाचं काय वेगळं वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य म्हणजे उत्तरेश्वर पेठेत मस्कुतीचा राजा असं एक ओळख आहे। ते म्हणजे मस्कुत तलावचा गणपती। हा गणपतीला आम्ही डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करतो। आम्ही आता गेले 15 वर्ष डॉल्बी मुक्त गणेशोत्सव केलेला आहे। पारंपरिक वाद्य आणतो। यात जास्तीत जास्त लक्षवेध म्हणजे आमच्या भागातील महिला किमान 200 ते 250 महिला या गणेशोत्सव मिरवणूकमध्ये असतात आणि शांतपणे विसर्जन आम्ही करतो। ह्यावेळी परत पारंपरिक पद्धतीने आम्ही गणेशोत्सव करणार आहेत। परत एक देखावा म्हणून एक आगळा वेगळा देखावा इथं साजरा करणार आहे। आता या येत्याला 17 तारखेला त्याचा शुभारंभ होणार आहे, म्हणजे त्याची सुरुवात होणार आहे आणि 19 तारखेला काय तर त्याचं उद्घाटन होणार आहे। तरी कोल्हापूरवासियांना माझी विनंती आहे, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज सगळ्या देशभर उत्साहात साजरा होतो। कोल्हापूरमध्ये सुद्धा उत्तरेश्वर पेठमध्ये आपल्या सर्वात जुनं मंडळ आपली अशी ओळख आहे। तर आपण कशा पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा करता? आमचा स्वातंत्र्य दिन हा अगदी म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक असतील, भागातील कोण प्रतिष्ठित ज्यांनी काय तर म्हणजे विधायक काम केलेलं आहे, एव्हाना इथं कचरा उचलणारे जे कचरा गोळा करतात त्या लोकांच्या हस्ते सुद्धा आम्ही इथं म्हणजे झेंडावंदन साजरा करतो। गेली 50 वर्षे आमची परंपरा आहे विधायक कामाची। पूर परिस्थिती असू दे, पूर परिस्थितीमध्ये इथं बऱ्याच वेळा 12-13 दिवस पाणी असतं। मग ते पूरग्रस्त लोकांना आमच्या मंडळातर्फे 8 ते 10 दिवस जेवढे दिवस पाणी आहे त्यांच्या घरामध्ये तेवढे दिवस त्यांना इथं जेवण म्हणजे स्वतःच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या खिशातून पैसे खर्च करून त्यांना 8 दिवस जेवण, नाश्ता, चहा ही सगळी सोय आमच्याकडनं केली जाते। भुदरगड, पाटगाव अशा दुर्गम भागात गणपतीच्या माध्यमातून ज्यावेळी आम्ही वह्या पुस्तकं वगैरे लोकांच्याकडनं घेतो किंवा मंडळाचे कार्यकर्तेसुद्धा हारतोरे न आणता ते पुस्तकं वगैरे आणतात, ते आम्ही त्या दुर्गम भागात ज्या मुलांना म्हणजे शिक्षणाच्या साहित्याची वानवा आहे यांच्यासाठी आम्ही ते गोळा करून त्यांच्यापर्यंत पोच करण्याचं काम आमचं मंडळ गेली 10 वर्षे हे काम सुरू आहे। मला वाटते कोल्हापुरात सर्वात जास्त कार्यकर्ते असणारं म्हणजे साधारण 150 ते 175 कार्यकर्ते असणारं हे एकमेव मंडळ असावं मस्कुत तलाव तरुण मंडळ। आणि इथं म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते स्वेच्छेनं म्हणजे प्रेरणेनं विधायक कामात सहभाग घेतात आणि कोणत्याही म्हणजे वाईट कृत्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये कधी सामील नसतात, असं सांगायला मला अभिमान वाटतो।